माझ्या समोर बहुतेक सगळे वक्ते आहेत. आणि त्या वक्त्यांना एक मराठीचा मास्तर पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी उभा आहे. मित्रो, आतापर्यंत स्मृती दिनाचा कार्यक्रम झाला. आता प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्या सन्माननीय आणि साम्यवादी विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या उपस्थितीत बाप नावाचा जिवलग मित्र या पुस्तकाचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो. मित्रांनो, समीक्षेच्या भाषेत मी आता बोलणार आहे. आतापर्यंत हे सगळे फरडे वक्ते होते. सतीश यादव काय, स्वतः कॉम्रेड संग्राम मोरे काय, आणि आता बोललेले पुरस्कार प्राप्त असे तेही सगळे कॉम्रेडच आहेत. ते सगळे म्हणजे भाषणं करून नरडं घासून पुढे आलेली मंडळी आहे. आणि आम्ही मराठी भाषा शिकून पोट भरलेले लोक. म्हणजे असा हा आंतरविरोध जीवनामध्ये असतो आणि आहे. मित्रहो, बाप नावाचा जिवलग मित्र हे पुस्तक मी वाचलं. बोलायचं आहे. आणि बरेच जण मला वाटतं यापूर्वी वाचलेले असतील, कारण वाचन आपल्याकडे कमी झालेलं आहे. पण तरी वैचारिक बांधिलकी मांडणारी मंडळी आहात तुम्ही, त्यामुळं तुम्ही ते वाचलेलं असणार. आता समीक्षेच्या भाषेत बोलणार आहे मी असं म्हणालो तुम्हाला की आम्ही पुस्तकाकडे कसं बघतो. आम्ही म्हटलं वा की वाचलं. मी ते वाचून विचार केला की बाप नावाचा जिवलग मित्र असं कसं का दिला असेल हे नाव. म्हणजे नावापासूनच मी सुरुवात करतो आहे. म्हणजे आम्ही त्याला शीर्षक म्हणतो, नाव म्हणत नाही. मराठीचे खास प्राध्यापक जे आहेत ते नावाला नाव म्हणत नाहीत, माझ्या कवितेचं शीर्षक असं म्हणतात. तर त्यांनी बाप नावाचा जिवलग मित्र हे जे नाव दिलेलं आहे ते यासाठी दिलेलं आहे की 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुलाने बापाशी मित्र म्हणून केलेल्या संवादाला नाव देण्यासाठी हे शीर्षक निवडलेलं आहे. आणि ते अर्थपूर्ण आहे, कारण या पुस्तकाचा जो आशय आहे तो मुलांनी बापाशी मित्र म्हणून केलेल्या संवादाचं स्वरूप असल्यामुळं हे नाव त्यांनी दिलेलं आहे. मित्र, आणखीन एक भन्नाट काम लेखक नसलेल्या पण आता खरोखरीचा लेखक झालेला जो माणूस आहे त्यांनी मनोगताला मनोगत म्हटलेलं नाही आहे. अंतरीचा डोह असं काव्यात्मक नाव दिलेलं आहे. आणि या अंतरीच्या डोहामध्ये त्यांनी या ग्रंथाच्या प्रेरणा सांगितल्यात. लेखन प्रेरणा मी का लिहिलं आता मला थोडक्यात बोलायचं आहे, म्हणून मी थोडा कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांनी पहिली प्रेरणा या पुस्तकाची सांगितलेली आहे की कॉम्रेड विठ्ठल मोरे हे तर सगळ्यांना माहीत आहेत. घरातले कौटुंबिक विठ्ठल मोरे कोणाला माहीत आहेत. म्हणजे तात्पर्य काय
की कौटुंबिक व्यक्तिमत्व विठ्ठल मोऱ्यांचं सांगण्यासाठी, त्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व्यक्त करण्यासाठी या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. ही या ग्रंथ निर्मितीची पहिली प्रेरणा आहे. दुसरी प्रेरणा आहे की हे शबनम अडकवून फिरणारे जे लोक असतात ते प्रपंचाकडे फारसं लक्ष देत नसतात, फाटके असतात. पण विठ्ठल मोऱ्यांनी आपला प्रपंच नेटका केलेला आहे. स्वतःचाच प्रपंच नेटका नाही केला, आपल्या भावाच्या मुलांचंही, चुलत्याच्या मुलांचंही, बहिणीच्या मुलांचंही म्हणजे प्रपंच नेटका केलेला आहे. आणि हे करून पुन्हा जगाचा प्रपंच नेटका केलेला आहे. हे सगळ्यांना कळावं म्हणून हा लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखक नसलेल्या माणसांनी लेखन केलेलं आहे. बरं, लेखन करण्यासाठी कल्पनाशक्ती लागते, प्रतिभाशक्ती ज्याला आम्ही म्हणतो. ही कल्पनाशक्ती भन्नाट आहे. आता कशी आहे बघा, साधं उदाहरण आहे. हे सगळं आठवणींचं पुस्तक आहे आणि या आठवणींच्या पुस्तकामध्ये एक आठवण अशी आहे की विठ्ठल मोरे असं म्हणतात. आता विठ्ठल मोरे यांना आपण दादा म्हणून उल्लेखलेला आहे, म्हणून आपण त्याला दादा म्हणूया. आणि हा संग्राम मोरे जो आहे तो लेखक इथं बाळू आहे. म्हणजे दादा आणि बाळूचा हा संवाद आहे. दादा असं म्हणाले बाळूला की बाळूला साधं काही सुचतच नाही, सुस्त ते भन्नाटच सुस्त. आता याला उदाहरण दिलं पाहिजे. आता भन्नाट कल्पना सुचणारा संग्राम यांनी काय केलेलं आहे, एक काम केलेलं आहे त्यांनी की लातूर जिल्ह्यामध्ये 10-12 मार्क्सवादी विचारसरणीचे कार्यकर्ते होते आणि त्या 10-12 कार्यकर्त्यांना घेऊन आलमाला पाटीवर रास्ता रोकोचं आंदोलन केलं. आणि ते कसं केलं, हुशारीनं केलं. आधी गाड्या थांबवल्या, काय चाललंय भाषणाला सुरुवात केली, लोक गोळा झाले, प्रवास करणारे खाली उतरून गोळा झाले. कारण आपल्याला काय झालंय बघायची फार हौस असते आपल्या भारतीयांना. ते लगेच गोळा होतात. बरोबर त्याचा फायदा घेऊन फोटो काढला. म्हणजे 10-12 माणसाच्या आंदोलनाला शेकडो लोकांच्या आंदोलनाचं स्वरूप आलं, ते फोटोमध्ये आलं आणि तो फोटो वर्तमानपत्रात छापला. मोठ्या बातम्या झाल्या आणि त्या मोठ्या बातम्या झालेल्या बघून दादानी बाळूला शाबासकी दिली. बाळूला साधं काही सुचतच नाही, भन्नाटच सुचत. आता मी मगाशी म्हणालो तुम्हाला की ही कल्पनाशक्ती कशी आहे बघा, प्रतिभाशक्ती कशी आहे माणसाची की मनोगत हा गुळगुळीत झालेला शब्द वापरून त्यांनी मनोगत न वापरता काय अंतरीचा डो वापरला. म्हणजे हे त्याच्या भन्नाट कल्पनाशक्तीचा पुरावा आहे. बरं, लोक कवी म्हटले की दूर पळतात. पण आता मी विठ्ठल मोरे सुद्धा कवी होते आणि संग्राम मोरे सुद्धा कवीच्या शैलीत लिहिणारा लेखक आहे. कारण हे प्रेरणा आशय हे पुस्तक का वाचावं, हे सगळं म्हणजे त्या 2 पानाच्या मनोगतात, म्हणजे 2 पानाच्या अंतरीच्या डोहात सांगून ठेवलेला आहे. कवितेचं वैशिष्ट्य काय असतं, कमीत कमी शब्दात जे काही म्हणायचंय ते सांगून टाकायचं, कमीत कमी शब्दात. आणि
आपल्या कल्पनाशक्तीने, भन्नाट कल्पनाशक्तीने संग्राम मोरेंनी कमीत कमी शब्दात एवढं प्रचंड आशय बाप नावाचा ज्वलक मित्रात मांडलेला आहे. तो अत्यंत अर्थपूर्ण आणि सलग असा असल्यामुळे संग्राम मोरे हे एक उत्तम लेखक आहेत. नुसते उत्तम वक्ते नाहीत, उत्तम संघटन कौशल्य असणारे नाहीत. आणि ते म्हणजे काय त्यांचा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये की ते वराड निघालं लंडनला ते अनेकदा प्रयोग करतात. म्हणजे अभिनव कुशल सुद्धा आहेत आणि वर प्राचार्य आहेत. म्हणजे मला पुस्तक वाचताना नेहमी असं जाणवलेलं आहे की अरे हे बाप से बेटा सवयी आहे. तुम्ही पुस्तक बघा, मी दाखवतो तुम्हाला. विठ्ठल मोरेची प्रतिमा, हे संग्राम मोरेची प्रतिमा सारखे आहेत हो. दोघे सारखे आहेत. म्हणजे संग्राम मोरेंनी विठ्ठल मोरेंना घडवलं का विठ्ठल मोरेंनी संग्राम मोरेंना घडवलं असा प्रश्न पडावा. एवढे कर्तृत्ववान ही दोन माणसं आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत संपन्न आहेत. म्हणून या पुस्तकाला आपण सगळ्यांनी वाचायला हवं. कारण हा प्रकाशनाचा सोहळा आहे आणि कौतुकाचा सोहळा आहे. मित्रांनो, अंतरीच्या डोहामध्ये विठ्ठल मोरेंनी आपलं संग्राम मोरेंनी असं म्हटलेलं आहे की आपल्यातला करता मरू न देणाऱ्या विठ्ठल मोरेंनी असं म्हटलेलं आहे की बाळू जे पटतं तेच करतो आणि बाळू नेहमी राईट करतो. जे करतो ते राईट करतो, म्हणजे योग्य करतो. हे जे आहे ना, हे त्याच्या कर्तृत्वामुळं दादांनी म्हटलेलं आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी जे दादांनी सांगितलं ते नेहमी करत आलेला आहे. तो आपण बघा, आता हा मेरिट मधला विद्यार्थी आहे. लातूरला आला. लातूरला आल्यानंतर सायकलीवर ट्युशनला जाणारा हा संग्राम मोरे दादाला म्हणाला, दादा सायकलीवर वेळ जातो माझा, अभ्यास बुडतोय. स्कूटर ठेवा. स्कूटर ठेवली. स्कूटर ठेवल्यानंतर बाळूचं फिरणं वाढलं, बाळूचे मित्र वाढले आणि बाळू खोटं बोलू लागला. तात्पर्य, बाळू मेरिटचा 53% आला. आता हे क्लेशदायक आहे घेऊ बापाला, किती क्लेशदायक आहे बघा. म्हणजे मेरिटचा मुलगा
म्हणजे त्याच्यासाठी घराची व्यवस्था केली, सायकलीची व्यवस्था केली, शिकवण्या लावल्या, पुन्हा काय म्हणतात त्याला स्कूटर दिली. म्हणजे सगळ्या व्यवस्था करून सुद्धा तुम्ही मेरिटचे खाली येता म्हणजे कुठल्याही बापाला वाईट वाटणार आहे. आणि कुठलाही बाप मारक्या बैलासारखा असतो सुरुवातीला. आणि तसं विठ्ठल मोरे सुद्धा मारक्या बैलासारखे मारू लागले, पण हा पच्छा काही सुधारला नाही. बघा, मग त्यांनी काय केलं की ट्युशन बुडवणाऱ्या हुच्चे गुरुजींनी आणि राजपूत गुरुजींनी जेव्हा पाठीवर वळ उठेपर्यंत बदललं, तेव्हाही काही सुधारण्याची शक्यता निर्माण झालेली नव्हती. नाही. मग उशिरा हिंडताना कोकाटे मामानी त्याला पकडलं, कोकाटे काकानी, आम्ही मामा म्हणत असतो काकांना, त्यामुळे ते आता आलं बघा, असा फरक पडत असतो. तर तात्पर्य हे की रागावून रविवार आला की रविवारी नेमकं घरी आले ते आणि दादालाही सांगितलं त्यांनी, आणि दादानी आणि त्या काकानी दोघांनी मिळून पुन्हा बदललं. पण तरी काही वळायचं काही. मग बापाचं रूपांतर मित्रात झालं, आणि बापाचं रूपांतर मित्रात झाल्यानंतर दादा बाळूला म्हणाले, बाळू आता तू मोठा झालायस आणि आता तुझं वय राहिलेलं नाही मार खायचा, पण एक लक्षात घे, तू आता 12वीला आहेस आणि हे असं वर्ष आहे की जे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आत्ताच बदलू शकतो, अन्यथा तुला पुन्हा माघारी येणे शक्य होणार नाही. म्हणून तुझं तू ठरव. काय वाक्य आहे? तुझं तू ठरव, चांगलं व्हायचं का आवारा. इथं बाप मित्र झाला आणि मित्र झाल्याने न बदलणारा संग्राम हळूहळू आतून बदलत गेला. हे बाळूच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉइंट आहे, वळण आहे, वळण. आता वळण कुठं सरळ असतं का असं एक विनोद पु ल देशपांड्यांनी केला होता, पण आपण वळणच म्हणतो, सरळपणाला वळण म्हणतो. मराठी आहे बघा, काय म्हणजे गंमतच आहे. विक्रम आपलं संग्राम मोरे यांच्या जीवनातला दुसरा टर्निंग पॉइंट आहे, आणि तो दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे दिवसा चळवळी करून रात्री अभ्यास करायचा, आणि रात्री अभ्यास करताना तो मध्यंतरीच एक प्रसंग सांगायचं राहून गेलं माझं, की तो 12वीला असतो, विज्ञान 12वीला, आणि आईच्या आग्रहामुळं आहे ते.
म्हणजे प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावा. म्हणजे लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बापांना फार वाईट सवय लागलेली आहे आणि शाहू कॉलेजने ती लावलेली आहे. सगळ्या मुलांना डॉक्टर करायचं, डॉक्टर किंवा इंजिनियर, डॉक्टर किंवा इंजिनियर, डॉक्टर. म्हणजे आता कलेक्टर करायचा विचार करायला लागलेत. चांगलं आहे ते, बदलले. लेखक करण्यासाठी कुणी धडपडत नाही, लेखक आपोआप जन्माला येतात आणि गल्लोगल्ली कवी तर जन्माला येतातच. आणि त्यामुळे मगाशी जे कवितेचं वातावरण निर्माण झालेलं होतं तेव्हा म्हणजे खरं तर बोलण्याची गरजच उरलेली नव्हती. पण आता नाव आहे, एवढं मानानं बोलवलेलं आहे तर बोललं पाहिजे. सांगायचा मुद्दा हा आहे की दुसरं जे वळण आहे ते असं आहे की 12वी नापास झाला आणि नापास होऊन दादाला म्हणाला, दादा मला आर्ट्सला प्रवेश द्या, 12वी आर्ट्सला प्रवेश द्या, मी तुम्हाला चांगले गुण घेऊन दाखवतो. विठ्ठल मोरे आहेत. ते म्हणाले की ज्याची आवड असते ना तेच करतो. आधी खरं तर सायन्सला पाठवायचं नव्हतंच त्यांना, पण आई पुढं कोणाचं चालत नाही म्हणा, म्हणजे बायको पुढे, खऱ्या शब्दात सांगायचं तर. 12वीला आर्ट्सला प्रवेश दिला. आर्ट्समध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन दाखवलं त्याने. फर्स्ट क्लास आले ते आर्ट्सला, आणि आर्ट्सला फर्स्ट क्लास येणं साधी गोष्ट नाही. आमच्या काळात तर नव्हती, आता यांच्या काळात बदललं, पण नंतर आता तर खूपच बदललं. हा भाग वेगळा. पण इथं स्वतः जबाबदारी घेतल्याने संग्राम मोरेंमध्ये आपोआप बदल होऊ लागला. बघा, स्वतः जबाबदारी घेतल्याने बिघडणार तोच, सुधारणार तोच, दादांचं वाक्य आहे. जो बिघडतो तोच सुधारत असतो. आणि तिसरं जे वळण आहे ते तिसरं वळण असं आहे की बाळू BA होतो, चांगल्या गुणाने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतो. मात्र मोरे सरांचं जे कार्यक्षेत्र आहे ते सगळं महाराष्ट्र जरी असलं तरी जास्तीत जास्त मराठवाडा महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि खूप ओळखीचं आहे. आणि औरंगाबाद शहर तर त्यांचं शहर असल्यासारखं आहे. म्हणून औरंगाबादला बाळूला MA ला न ठेवता त्यांनी पुण्याला ठेवलं. आणि पुण्याला ठेवण्यामागे एक हेतू होता, आणि तो हेतू हा की वेगवेगळ्या विचारसरणींचं आगर असलेलं पुणं, त्या वेगवेगळ्या विचारसरणींचा चिकित्सक अभ्यास व्हावा मुलाचा, आणि तिथल्या चांगल्या ग्रंथालयाचा फायदा व्हावा, आणि आपल्या मुळाला एक अभ्यास करण्याची दिशा मिळावी. तसं विठ्ठल मोरे लहानपणापासून संग्राम मोरेंना सोबत कार्यक्रमाला घेऊन जायचे. आणि संग्राम मोरेसुद्धा म्हणजे तेवढ्याच मनपूर्वक आपल्या बापाची भाषणं ऐकायचे. आणि नुसतं भाषणं ऐकायचे नाही, तसाच त्याच पद्धतीने भाषणं करण्याचा सराव करायचा. आणि त्याच पद्धतीने भाषणं करत गेला. आणि मग चळवळीतले लोक म्हणू लागले की गर्दी जमवायची तर संग्रामला बोलवा. म्हणजे किती परिवर्तन होत गेलं ते मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तिसऱ्या वळणाचं सांगताना मी म्हणजे ते MA झाले ते पुण्याला आणि आले तेव्हा शहीद भगतसिंग कॉलेजला त्यांना परवानगी मिळालेली होती. आता कुणीही MA झालेला संस्था चालकाचा मुलगा जाऊन बॉसच होणार की होती तर. पण हा पक्ष स्वतंत्र विचाराचा आहे.
म्हणजे बापाच्या संस्काराच्या शिदोरीवर जरी घडलेला असला तरी सांगकाम्या नाही, हा स्वतंत्र विचार करणार आहे. आणि त्यांनी स्वतंत्र विचार केला की मी बिनपगारी का कष्ट करू. आणि त्यांनी आणखीन एक व्रत घेतलेलं होतं त्याच काळात की आता आपण MA झालेले आहोत, आईबापाच्या कमाईवर आता जगायचं नाही, स्वतःची कमाई करायची. ही स्वतःची कमाई करायची जी जिद्द आहे ती विठ्ठल मोऱ्यांच्या संस्कारातूनच त्यांच्यात आलेली आहे, कष्ट करण्याची जिद्द. आणि म्हणून दादा आनंदित व्हायचे की माझा पोरगा उपाशी मरणार नाही. हॉटेल व्यवसाय चालू केला हो, चक्क MIDC कॉर्नरला हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. आणि चहा करणारा माणूस नव्हता तर स्वतः चहा करायचा. हे बापानी बघितलं आणि हळूच म्हटलं, अरे बाळू जरा नेटशेटचं बघा. ते प्राध्यापक वगैरे व्हायचं बघा, नोकरी कुठे तर मिळेल. पण नाही पटलं त्यांना. ते 2004 साली दादानी बाळूला अर्ज करायला लावला आणि तिथं त्यांचं सिलेक्शन झालं. आणि बाळू तासिका बेसिसवर, क्लॉक आवर्स बेसिसवर प्राध्यापक झाला. पुढे कंत्राटी प्राध्यापक झाला. आणि 5 साली त्याला PhD साठी नोंदणी करायला लावली. अभ्यास सुरू झाला. 6 साली नेट सेटला UGCने PhDचा पर्याय दिला. आणि 7 साली PhD पूर्ण झाली. आणि 8 साली अनुदान आलं कॉलेजला. म्हणजे हे जे वळण आहे हॉटेल व्यवसाय, आणि हॉटेल व्यवसाय करता करता आणखीन एक गंमत केलेली आहे त्यांनी. ती म्हणजे हॉटेल व्यावसायिक म्हणून लग्न केलेलं आहे. बरं, दुसरी गंमत ही की कमीत कमी शिकलेल्या मुलीशी लग्न केलं आणि त्याची कारणही सांगितलेत. पुस्तकात सांगितले त्यांनी कारण, लपून काही ठेवलेलं नाही. त्यांनी पहिलं कारण दिलेलं आहे, जास्त शिकलेल्या बायका आपल्याला मुठीत ठेवतात. खरं तर आम्ही अनाडी बायका करून सुद्धा त्यांच्या मुठीत आहोत. आणि बघा, म्हणजे संग्राम मुनी आपली जी पात्र आहेत या पुस्तकामध्ये, त्यांची आई आहे हलवी वाघीण. काय शब्द आहे बघा. आणि हलवी वाघीण हे बाप नावाचं युलग मित्रासारखं पुस्तक लिहिणार आहेत ते. सुनीता कशी आहे, बायकोचं नाव त्यांच्या. एका वाक्यात रामायणामध्ये उर्मिला शिष्य आहे की नाही, तसं मोरे कुटुंबामध्ये सुनीता आहे. एका वाक्यात कसं आहे, आई आणि दादाची मुलगी झाली, माझी मैत्रीण झाली, तायडीची बहीण झाली, मुलाची आई झाली. एका वाक्यात सुनीताबाईंना आटोपून ठेवलेला आहे. म्हणजे किती अहंकार आहे आपल्या पुरुषांमध्ये. कितीही सज्जन म्हटलं तरी पुरुष बापडा काही स्त्रियांवरचा अत्याचार करायचं थांबवत नाही. का तर म्हणे सुनीता सहनशील आहे, समजूतदार आहे, म्हणजे खपावतीलच. आपण जसं शुगर कोटेड गोळ्या घेतो ना, तसं हे शुगर कोटेड लेखन आहे. एवढा दोष सोडला
तर बाकी ही एक कविता आहे. मित्रांनो, आणखीन एकच मुद्दा सांगतो तुम्हाला. मी बराच वेळ बोललो असं मला वाटायला लागले. बोलू ना? हां हां हां. आपलं सगळ्यांचं जगणं जे आहे ना ते आंतरविरोधाने भरलेलं आहे. म्हणजे आपल्या जगण्यात संवादही आहे आणि विसंवादही आहे. आपल्या जगण्यामध्ये संवाद पूर्ती होते आणि संकल्पाची पूर्ती होत नाही. आपण स्वप्न बघतो, काही स्वप्न साकार होतात, काही स्वप्नांची राख होते. संग्राम मोरेसारखी माणसं जी आहेत ना ती स्वप्नांच्या राखेतून रांगोळी काढणारी आहेत. कारण तत्वनिष्ठ जगणारी माणसं, तत्वानिशी मूल्यांनिशी जगणारी माणसं तेवढे प्रचंड दुःख आलं तरी कोलमडून जात नाहीत. ते आपल्या नात्यांच्या बळावर, आपल्या कुटुंबीय नात्यांच्या बळावर, तत्वांच्या बळावर उभे राहतात. आणि असा उभं राहण्याचा प्रयत्न संग्राम मोरेंनी केलेला आहे. दोन आठवणी आहेत. एक आठवण संवादाची. काय आहे आठवण? फार चांगली आठवण आहे. कुसुमताई मोरे मॅट्रिक होऊन लग्न झालं त्यांचं. कमी शिकलेल्या आहेत असं समजून म्हणजे वाटून विठ्ठल मोरेंनी आपल्या पत्नीचं शिक्षण सुरू केलं. मॅट्रिक नंतरचं शिक्षण सुरू केलं आणि ज्या घरात ते भाड्यानं राहत होते त्या घराच्या दारामागे पेन्शनने असं लिहिलं की प्राध्यापक डॉक्टर कुसुम विठ्ठल मोरे. म्हणजे काय संकल्प केला त्यांनी? बायकोला आपल्यासारखंच प्राध्यापक करायचं, डॉक्टर करायचं. आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. पूर्ण करून प्राध्यापक केलं. प्राध्यापक केल्यानंतर प्राचार्य झाले. म्हणजे त्यांचा संकल्प पूर्ण झाला. आनंदाची गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट असल्याने त्यांनी स्नेहभोजन दिलं हो. आणि स्नेहभोजनाची जी निमंत्रण पत्रिका त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे, निमंत्रण पत्रिकाच कविता झालेली आहे. आणि ती निमंत्रण पत्रिकाच कविता कशी झालेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल हल्ली कशा कविता मराठीत होतात त्या. निमंत्रण एका निमित्ताने. सप्रेम नमस्कार. आयुष्यातला एक एक टप्पा गाठताना प्रत्येक वळणावर थोडं थोडं थांबून मागे वळून पाहावं. निमंत्रण पत्रिका आहे बरं का. आयुष्यातला एक एक टप्पा गाठताना प्रत्येक वळणावर थोडं थांबून मागे वळून पाहावं. किती कुंपणे, किती अडथळे ओलांडून ओबडधोबड वाटेवर पायपीट करत तिथवर पोहोचलो याची जाणीव व्हावी आणि आपलं आपणच मुहरून जावं. सुरधांची आपुलकीची थाप पाठीवर बिरवत पुन्हा पुढे चालू लागावं. प्रवाहाच्या पुढच्या टप्प्यावर नजर ठेवून पाठीवरची थाप वीज होऊन पायात संचारावी आणि अथकपणे चालायचं बळ तिने द्यावं. हे असं नसतं तर मॅट्रिक पास झालेली एक पोरसौदा मुलगी हळद पावलांनी संसारात प्रवेश करतानाच PhDचं स्वप्न रंगू शकले नसते. शिक्षणाला पूर्णविराम मिळाल्यानंतर संसाराचा गाडा ओढत पुन्हा मॅट्रिक ते PhDचे सर्व टप्पे पार करणारी हीच मुलगी प्राध्यापक डॉक्टर कुसुम विठ्ठलराव मोरे आज तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेण्यासाठी उत्सुक आहे. हे त्यांच्या संकल्प पूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी दिलेल्या स्नेहभोजनाची निमंत्रण पत्रिका आहे. आता याच्या उलट विठ्ठल मोरे जन्मदिवस सुद्धा साजरा करत नसायचे. पण प्रिय बाळूने विठ्ठल मोऱ्यांना पटवलं की आपण धूमधडाक्यात 75वी साजरी करावी. मित्रांनो,
नीती पुढे कोणाचं चालत नाही. 75वी ऐवजी म्हणजे जन्म म्हणजे काय म्हणतात अमृत महोत्सव साजरा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर जयंती साजरी करण्याची वेळ आली. या प्रसंगातलं जे या आंतरविरोधातलं जे करुण नाट्य आहे ते करुण नाट्य वाचताना तुमच्याही अंगावर रोमांच उठतील आणि या प्रसंगामुळं आपले डोळे ओले होतील. माझे डोळे ओले या प्रसंगात झाले. रोमांचित करणारं लेखन संग्राम मोरेंनी या ग्रंथातून केलेलं आहे. म्हणून हे नवोदित लेखकाचं पुस्तक वाटत नाही. नाहीतर नवोदित लेखकाची पुस्तकं वाचताना आपल्याला थोडं म्हणजे काय म्हणतात त्याला प्रयत्न करावे लागतात वाचायचा. आता मी विठ्ठल मोरेंबद्दल काहीच बोललो नाही. थोडं त्यांच्याबद्दल बोलतो आणि तेही थोडक्यात बोलतो. या पुस्तकातनं मला कळलेले विठ्ठल मोरे म्हणजे मला कळलेलं नाही म्हणजे असलेले विठ्ठल मोरे. विठ्ठल मोरेंनी संकल्प केला. काय केला? बायकोला डॉक्टर करायचं, प्राध्यापक करायचं, प्राचार्य करायचं. केलं. विठ्ठल मोरेंनी आपल्या बहीण भावाच्या मुलांना समृद्ध करायचं होतं, ते केलं. बिघडलेल्या बाळूला सुधारायचं होतं, सुधारलं. विठ्ठल मोरेंनी आपल्या पोराला शेतातल्या मातीशी हात न लावणाऱ्या पोराला शेताचा नाद लावला. विठ्ठल मोरेंनी बायकोला सरपंच करून गांजूर गावचा विकास करायचा होता, सरपंचही केलं आणि गावाचा विकासही केला. विठ्ठल मोरेंना कॉलेज काढून चांगल्या पद्धतीने चालवायचं होतं, कॉलेजही काढलं, चांगल्या पद्धतीने चालवत आहेत, चालत आहे. विठ्ठल मोरेंनी जेवढे संकल्प केले तेवढे सगळे संकल्प पूर्ण झालेले आहेत. आणि म्हणून या संस्कार करणाऱ्या बापाच्या स्मृतिदिनी मी त्यांना अभिवादन करून इथं थांबतो. मित्रहो, धन्यवाद. बाप नावाचा जिवलग मित्र या पुस्तकाची उकल खऱ्या अर्थानं सर आपण एवढ्या मोकळ्या पद्धतीनं मांडली की आम्ही सगळेजण हे ऐकत असताना मंत्रमुग्ध झालो. हे पुस्तक बाहेर 140 रुपये ह्या पुस्तकाची किंमत